5 मिनिट संपलेले आहे. राजाभाव मते प्रार्थना पुढं म्हणतील, आपण सर्वांनी पाठीमाग म्हणायचं. आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञे तोषावे तोषोणी मद द्यावे पसाय दान घे जे काळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरिताचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछिल तो ते लावो प्राणिजात पुंडलिकावर देव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु समर्थ हंबीर बाबा महाराज की जय. जनता जनार्दन महाराज की जय. तरी अवधान एक दे तिचे, मग सर्व सुखाशी पात्र होते. हे प्रत्युत्तर उत्तर माझे उघडायका. माऊलींनी केवढी मोठी प्रतिज्ञा केली. मोठी का म्हणतो? कलियुगामध्ये प्रतिज्ञा कोणी करू शकत नाही. प्रतिज्ञेचा उच्चार संपलेला आहे. आणि त्या पद्धतीने माऊलींनी स्वतः मग प्रतिज्ञे उत्तर माझे उघडायका. उघड, एवढं उघडायका शब्द बोलताना सुद्धा पावर असावी लागते. जो बोलणारा आहे त्याचं सामर्थ्य काय आहे आणि ज्याने प्रतिज्ञा केली त्याचं सामर्थ्य. इथं ज्यांनी प्रतिज्ञा उघड केली ते माऊली आज
तुम्हा मला प्रतिज्ञापूर्वक सांगतात तरी अवधान एकले दिजे, तरी अवधान एकले दिजे, एक लक्ष, एक लक्ष देण्यामध्ये केवढी पावर आहे. तरी अवधान एकले दिजे, एक लक्ष द्या. एक लक्ष दिलं असताना काय फायदा होतो हे ज्ञानेश्वर माऊली या प्रतिज्ञेमधून सांगतात. काय सांगितलं? फायदा काय? तरी अवधान एकले दिजे, तरी एक लक्ष द्या. काय फायदा होईल? मग सर्व सुखाची पात्र व्हा. दोनच पदात संपूर्ण ज्ञानेश्वरी प्रतिपादन केले. दोनच. तरी अवधान एकले दिजे. मग काय होणार आहे? मग सर्व सुखाची पात्र व्हायचे. मग प्रतिज्ञे, मग सर्व सुखाला पात्र होणार. मग हे माऊलींनी केलेली फार मोठी प्रतिज्ञा आहे. कलियुगात कालाच्या ओघामध्ये, कलियुगामध्ये वयाच्या 100 वर्षी आपलं आयुष्य संपलेलं आहे. कोणाचं कमी होईल, कोणाचं जास्त होईल, क्वचित जास्त होईल, पण कमीत कमी 100च्या आतच मृत्यू येतो. म्हणून तरी अवधान एकले दिजे, एक लक्ष दिलं. एकच एक लक्ष दिल्यानंतर मग काय झालं? एक लक्ष, काय झालं? तपास. एक लक्ष, काय झालं? एक लक्षावर गेले, एक लक्षावर गेले. अवधान एकले दीजिए, एक लक्ष, एकाग्रता. एक लक्ष्य, लक्ष्य म्हणजे एकाग्रता. एक एकाग्रता. एकाग्रता तयार झाल्यानंतर काय? मत 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 मग मग सर्व सुखाचे पात्र होईल. सर्व सुखाचे पात्र होईल. तरी अवधान एकले दिजे, एक लक्ष दिलं. मग काय होणार?
सर्व सुखाचे पात्र व्हा. सर्व सुख कलियुगामध्ये काय पडलं. कलियुगाचा विचार केला, आयुष्य मर्यादा कमी आहे 100 वर्ष, आणि त्यातही वाईट आचरण केल्यावर 100च्या आत मृत्यू येतो. म्हणजे आपलं एक तत्व जाग्यावर शिल्लक राहत नाही. म्हणून सर्वात महत्त्वाचा मुद्दा माऊलींनी सांगितलंय, तरी अवधान एकले तिचे एक लक्ष. एक लक्ष देण्यामध्ये, एक लक्ष देण्यामध्ये, एक लक्ष देण्यामध्ये किती आनंद आहे याचं मोजमाप नाही. काय आनंद आहे तो, ते एक क्षण मत नुसता मग शब्द उच्चारला धर्म सर्व सुखाची पात्र व्हायचे. एक लक्ष दिलंस, एक लक्ष, एक लक्ष दिलास, मग काय सर्व सुखाची पात्र व्हा. एवढं मोठा आनंद कुठेही मिळू शकत नाही, फक्त परमार्थात. परमार्थ भक्तीमध्ये हा सोहळा आहे. या सोहळ्याचा आनंद प्रत्येकाला मिळतो. म्हणून येथे आहे सकळाची अधिकार. यारे राहतो याती जाती बोलते ना. कोणत्या जातीचे असा, धर्माचे असा, पंथाचे असा, सर्वांना सारखं सुख मिळणार आहे. सर्वांना सारखं सुख सुख सर्वांना सारखं सुख मिळणार आहे. म्हणून येथे केला, म्हणून सर्वांना सारखा अधिकार देऊन टाकलेला आहे. लहान थोर इथं नाही, उच्च नीचे इथे नाही, कोणत्या जातीच्या धर्माचा इथं वाद नाही. इथं सर्वांना एक, राजा असो नाही तर गरीबातला गरीब असो, सर्वांचं नामस्मरण एक, सर्वांचे अनुभव एक, असा माऊलींनी लिहिलेला. मग तरी आवत हा 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 हा. सर्वांना सारखा अनुभव एक येत असतो. नामही एकच आहे. मग इकडं सर्व सोपं असताना इकडं माणसाची वृत्ती काय येत नाही. यारे यारे राहणथोर याती जाती भक्ती. कोणत्या यातीचे असा, जातीचे असा, सर्वांना सारखं ध्यान मिळालेलं आहे. यात बदल नाही. आणि तीच जी एक भक्तीची लहर आहे, नामामध्ये लहर आहे. नामाची लहर आहे.
ही काय नामाची लहर आहे ती फार चांगली आहे, सर्वात श्रेष्ठ आहे, सर्वात उत्तमात उत्तम आहे. येथे आहे सकळाशी अधिकार. एकाग्रता तयार झाली रे बाबा. एक लक्ष तयार झालं, एकाग्रता तयार झाली की मग काय निर्माण होतं? मग सर्व सुखाला पात्र होतं, सर्व सुखाला. हे सुख कुठेही मिळत नाही. या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडवणी संत हृदय राहिला. एवढा मोठा भगवंत वैकुंठ सोडून या संतांच्या घरी राहिला. केवढी पावर आहे, केवढा आनंद आहे. सुखाकर या कोणत्या सुखाकर? अध्यात्म ज्ञानातल्या गोड अशा भक्तीतल्या ब्रह्मरसाच्या रसामधला आनंद आपल्याला मिळून जातो. म्हणजे एवढं सामर्थ्य भक्तीच्या स्वरूपात सहज मिळून जातो. जाता जाता या स्वरूपाचा आनंद कुठेही मिळू शकत नाही. अध्यात्म सोडलं आनंद मिळू शकत नाही. अध्यात्म तयार झालं आनंद तयार होतो. पण नामासहित अध्यात्म असायला पाहिजे. बोलणारे किती असतील पण नामासहित. तरी अवधान एक लेख तिचे एक लक्ष द्या. एक सगळा घोळ होतो. एक लक्ष देण्यासाठी लोक प्रयत्न करतात आणि आम्हाला एक लक्ष देण्यासाठी प्रयत्न करावे लागत नाही. प्रयत्न लगेच तयार होतात. तरी अवधान एकले तिथे, एकले तिथे. मग सर्व सुखाशी पात्र, सर्व सुखाला पात्र व्हा. काय पाहिजे? धन संपत्ती, पैसा, हाडका, ऐश्वर्य संपूर्ण मिळतो. थोडा प्रयत्न केला की भरपूर. तुम्ही बाहेर कितीही प्रयत्न करा, कितीही प्रयत्न करा, पण तुम्हाला मिळणार तेवढंच मिळतं. पण नामस्मरण जर करून तुम्ही केलं तरी अवधान एक तिथे. मग ते एक लक्ष दिलं. एक लक्ष दिल्यानंतर काय होतं? सर्व सुखाला पात्र. प्रत्येक गोष्टीमध्ये यश अपयश नाही. वाईट विचार बाजूला जातात. वाईट विचार तिथं मनामध्ये येत नाही. वाईट विचाराचं भवितव्य फार मोठं आहे असतं. वाईटामधून मिळणारं धन तेच वाईट स्वरूपामधूनच आपल्याला मिळालेलं असतं. म्हणून ते वाईट स्वरूपातलं मिळालेलं धनाप्रमाणे आपल्याला भोगावे लागतात. जिवंतपणे आहे आणि मेल्यावर सुद्धा आहे. जो देह धारण करतो जीवात्मा, जो जीवात्मा देह धारण करतो त्याने तुम्ही काय केलं, किती चांगलं किती वाईट केलं हे तिथं मोजमाप डिग्री लागली जाते. कोणी असो, राजा असो
ही गरीबच. राजाचं आचरण कसं झालं? राजा म्हटलं की जनतेसाठी आचरण. मग ते किती केलं जनतेसाठी हे त्याचं पाठीमागं लिखाण असतं. लिखाण आहे दोन्ही भुजेमध्ये, छिद्र आणि गुप्त. काय? छिद्र आणि गुप्त या दोन 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 भुजामध्ये असणारी मंडळी चित्र आणि गुप्त तुमचं प्रत्येक क्षणाला वाईट आणि चांगलं हे टिपलं जातं. तुम्ही त्या क्षणाला किती वाईट केलं, या क्षणाला चांगलं किती केलं, हे त्या ठिकाणी लिखाण केलं जातं. आपण म्हटलं कोण आम्हाला पाहतं? आम्ही चोरी केली. कोणी पाहिली? पाहणारा जवळ आहे, लांब नाही. म्हणून पाहणारा पाहता प्रत्येक क्षणाला. हे वैभव मनुष्य जीवनाच्या आचरणामध्ये येऊन पोचलेलं आहे. समजत नाही. तुझ आहे तुझं पाशी, परे तो जागा तुटला. म्हणून तुम्हाला आम्हाला पाहणारा जो आहे तो भगवंत आहे. तो भगवंत कशा रूपानं पाहतो त्याचं लिखित तुमच्या उजव्या आणि डाव्या भुजेमध्ये लिखाण आहे. प्रत्येक क्षणाला वाईट किती केलं, चांगलं किती केलं, याचं मोजमाप लगेच तयार होतं. तुम्ही म्हणाल आम्ही थोडं पाप केलं. पाप केलं हे ते सिद्ध झालं, ते तपासलं जातं. म्हणजे पाप करताना सुद्धा सगळं ते तपासलं जातं. मग सुख मिळण्यासाठीही प्रयत्न करावा लागतो. माणसाचं जीवन फार चांगलं आहे, निर्मळ आहे. पाण्यासारखं शुद्ध असं निर्मळ आहे. ती निर्मळता कोणालाही येणार नाही. ती माणसासाठीच निर्मता आहे. ते चांगलं असावं म्हणून तुम्ही शुद्ध सत्वगुणामधून नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा. शुद्ध सत्व गुणामधून आपण नामस्मरणाला बसलो. आपल्या मनात पुढले कसलेही विचार तयार नको. कसलेही नामस्मरणामध्ये कसले विचार नसावे. म्हणजे ते नामस्मरण शुद्ध चालतं. शुद्ध कसून या पाहावे, वरील रंगा न भुलावे. वरील रंगाला भुलू नका. जीवन ही एक पाण्यावरलं तरंग आहे आणि जो शुद्ध सत्वगुणामधून नामस्मरण करतो तो शुद्ध सत्वगुणाच्या भावशुद्ध स्वरूपातला आनंद सुंदर अशा रूपामध्ये भोगतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, सुंदर ते ध्यान. किती सुंदर ते ध्यान. दोनच शब्द, सुंदर ते ध्यान. सुंदर ते ध्यान लागलं पाहिजे.
हे जो हे 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 त्याची सुंदर अशी भावशुद्ध ज्ञानातली गती आहे. ती परमार्थात आहे. ते उत्तमात उत्तम आहे. शुद्ध सत्व गुणामध्ये तुम्ही प्रपंच करता सत्वगुणामध्ये, रजगुणामध्ये, तमगुणामध्ये. पण नामस्मरण शुद्ध सत्वगुणामधून घडतं. आपल्याला कळत नाही, पण आपण म्हणू की आम्ही काय केलं हेच आम्हाला कळत नाही. पण तुम्ही सुंदर असं नामस्मरण, एक नाम तयार झाल्याबरोबर त्यामधला आनंद तुमच्याच चेहऱ्यावर तयार होतो. एवढा एका नामाचा अधिकार किती सुंदर आहे हे आपल्याला कळत नाही. हे कळून घेण्यासाठी सद्गुरू असावे लागतात. सद्गुरू ब्रह्मस्वरूप असावे लागतात. ब्रह्मनिष्ठ असावे लागतात. स्वानुभवी असावे लागतात. शास्त्र शुद्ध विचाराचे असावे लागते. त्यांच्याकडे सगळे गुण एका नामामध्ये तयार आहेत. त्यांच्याकडे जसे एका नामाने गुण आहे तसे आपल्याला काही आपल्याकडे येऊन पोचत आहेत. काय नामाची मजा आहे अजून तुम्ही अनुभवलेली नाही. काय सांगू त्या संतांचे उपकार मत निरंतर जागविती. काय सांगू बाबा, त्या संतांचे उपकार किती आहेत त्याचं मोजमाप करता येत नाही. म्हणून संत संगतीचा लाभ सर्वश्रेष्ठ आहे. संत संगतीचा लाभ सर्व 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 श्रेष्ठ आहे. सर्वच एवढा आनंद दोन बोलणाऱ्या शब्दामधून निर्माण होतो. दोन बोलणाऱ्या शब्दामधून एवढा मोठा आनंद निर्माण होतो. म्हणून त्याचं जे स्वरूप आहे ते आपल्याला नामामधूनच मिळतं. नामाशिवाय तो आनंद मिळणार नाही. सुखाच्या लहरी निर्माण होणार नाही. म्हणून बाबांनो, जे ज्ञान आहे ब्रह्मज्ञानाचं जे स्वरूप आहे हे सर्वात फार काय त्याचा उच्चार काय करावा हे सुद्धा आपल्याला कळत नाही. एवढा आनंदाच्या लहरी त्या नामाच्या सुखामध्ये. एक नाम, एक हरिनाम तयार झालं. एक हरिनाम जास्त नाही. सो म्हटला की ब्रह्मांडामध्ये एक रूप, आणि हा म्हटला पिंडामध्ये येऊन पोहोचण्याचं कार्य. म्हणून दोन सो आणि हम शब्दामध्ये किती पावर आहे हे आपल्या स्वतःलाच कळतं. ज्याने केलं त्यालाच अनुभवलं जातं. हे ऐकलं किंवा काय झालं त्याचा आनंद तर वेगळाच आहे. पण खरा नामामध्ये नामरूप झाल्यानंतर शुद्ध स्वरूपातला आनंद प्राप्त होतो. फार काय सांगावं, सोपं आहे. सोपं आहे रे. सर्वाहुनी शहाणा तू घेत असे. शहाणपण ज्याच्याकडं आहे त्याच्याकडं भगवंताचं नामस्मरण घेण्याचं कार्य आहे. मग तो घेऊ शकतो. तरी अवधान
हे एक ने दीजिए. काय हे गोड आहे? तर साखर गोड आहे खरी, पण खाल्ले जिभेवर ठेवल्याशिवाय त्याची गोडी कळत नाही. तसा नामाचा नामस्वरूपामध्ये आनंद निर्माण झाला. नामस्वरूपाचा आनंद निर्माण झाला की तिथं नामाच्या लहरीच लहरी तयार होऊन इतका आनंद तयार होतो, कुठेही मिळू शकत नाही. तो नामामध्ये भरलेला आहे. तरी अवधान एकले दिजे. नुसत्या शब्दाचा उच्चार अंतःकरणात निर्माण झाला, त्याची गोडी व्हायला लागायला तयार होते. गोडी किती आहे त्याचं वर्णन सांगू शकत नाही. हा माप, तिला काय मापत नाही त्या गोडीला. इतकं गोडीचं वैभव प्राप्त होतं, प्राप्त. अरे बाबा, किती सोपं आहे. इतकं सोपं असताना आपल्याला त्यावर लक्ष का देता येत नाही. पाय म्हटला सो म्हटला, त्या सोच्या लहरीत त्याला किती आनंद तयार होतो हेच कळत नाही. म्हणून बाबांनो, आपल्या जीवनामध्ये मनुष्य जन्माचं लाख मुलाचं सामर्थ्य निर्माण होतं. पुढेही होणार नाही, कशाने होणार नाही. पैसा किती असला मिळाला तो आनंद बरोबर येत नाही. पण हा आनंद मरणसमयी एकरूपतेने, एक दिलाने तो आपल्या बरोबर राहतो शुद्ध भावामध्ये. तिथेही शुद्ध भाव. मग तिथं जे असेल आचरण त्या जीवाला शुद्ध भावामधून मिळालं जातं. त्याचं जीवन ऊर्जितावस्थेत आलेलं असतं. असा सोहळा फक्त माणसाकडं आहे. माणसाकडं एवढं पाहते लक्ष पाहते किती देव निर्माण झाले तपास नाही. तपास या जागेच्या वास्तूमध्ये तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी खूप देवांचं सामर्थ्य इथं तयार झालं. सकाळशी आहे हे अधिकार आपल्याला कळणार नाही. आपल्याला कळणार नाही. फार सोपं असताना त्यामधलं कार्य समजत नाही. आपण का पडतो? इतकं पळून आपल्याला प्रयत्न करायला ते आपले प्रयत्न एकरूपतेने घडत नाही. एक नाम फक्त एकरूपता. एकरूपता, एक नामाची गोडी तयार झाल्याबरोबर त्याच्या जीवनाचं वैभव सुख सोहळ्यासारखे. या सुखाकारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी शांत घरी राहिला. संतांच्या घरी भगवंत राहिला जातो. संतांच्या संत संगतीचा मेळा फार मोठा आहे. संतांच्या जीवनामधला एक वैभव प्राप्त देणारा सोहळा असतो. पुढे असो तरी अवधान एक दिजे. भगवंताच्या नामामध्ये त्या लहरी उत्पन्न होतात. भगवंताच्या नामामध्ये भजन कराल, लावणे मृदुंग श्रुतिताळ घोष, शिव ब्रह्म रस आवडीने. किती गोडी आहे प्रत्येक शब्दामध्ये.
आवडीनं सेवन केलं तर तो ब्रह्मरस न सांगता न लक्ष देता सहज या म्हणजे जागेमध्ये तुम्ही जे श्रवण भक्तीतलं श्रवण करता ते लाख मोलाचं आहे. हे कुठेही मिळू शकत नाही. गेलेला क्षण पुन्हा येऊ शकत नाही. इतकी त्या कार्याची सिद्धी आहे. सिद्ध स्वरूप तयार आहे. आपल्या जीवनातले 1 तास 24 तासातली 1 तास तपश्चर्या आपण आपल्या जीवनामध्ये शुद्ध सत्व गुणामधून गेली पाहिजे. शुद्ध सत्व म्हणजे काय आनंद आहे ते कळतो आणि मिळणारच आहे. सगळ्यांना मिळणार आहे. जरी तुम्ही लक्ष दिलं न लक्ष दिलं तरी त्याचा आनंद आज जो तयार होत आहे, जो आनंद तयार होत आहे तो एकाच्या ठिकाणी झाला की दुसऱ्याच्या ठिकाणी आपोआप खेचला जातो. म्हणून संत संगतीचा लाभ श्रेष्ठ असतो. संत संगतीचा लाभ श्रेष्ठ असतो. हे श्रेष्ठत्व तुम्हाला पुढं पाहायला मिळतं. पाहायला मिळत नाही परमार्थाशिवाय. परमार्थ ज्या ठिकाणी आणि सोहमनामाचा आनंद जो त्या शुद्ध भावामध्ये भोगत आहे त्या ठिकाणी त्या आनंदाचं स्वरूप प्राप्त होतं. काका असा काय सांगू तो आनंद, त्या आनंदाचं स्वरूप आनंदाची आनंद असं तयार होतं. असं तयार होत असताना आपल्या जीवनातलं वैभव फार मोठं आहे. शुद्ध सत्व गुणामधून आपण आपलं आचरण केलं, नामस्मरण केलं, ध्यान केलं, भक्ती केली तर ते सर्वश्रेष्ठ आहे. सात नामामधून त्याचं आचरण केलं की ते सर्व श्रेष्ठ आहे. तिथं काय दुसरं नाही. कशाचाच वाईट आणि चांगलं तिथे येऊ शकत नाही. ते अतिशुद्ध स्वरूपातलं गणित आहे. तिथं अतिशुद्ध स्वरूप तयार होतं आणि माणसाची असणारी दिनचर्या ही सुधारू शकतो. दिनचर्या चांगली होती. आचरण फार आनंदमय तयार होतं. असा जीवनवैभवातला आपल्या अंतःकरणातला भावशुद्ध खेळ आहे. भावशुद्ध खेळ आहे. शुद्ध सगळं शुद्ध. काय आचरण करतो आपल्या प्रपंचामध्ये जे काय काम करशील ते शुद्धच करे. शुद्ध केलं जाऊन ब्रह्मस्वरूप होणार. म्हणून एवढं सोपं पुढेही मिळू शकत नाही परमार्थाशिवाय. मायेमधल्या विचारामध्ये तुम्ही किती रमला, किती पावर तयार केली, पण त्यामध्ये सत्वगुण रजगुणाचा भाव अंतःकरणात असतो. रजगुण म्हणजे अंतःकरणात स्वार्थ विचार, स्वार्थ आणि त्यामुळं त्या विचाराचं स्वार्थ विचारामधून तो कार्य करीत असतो. म्हणून सत्वगुण, रजगुण आणि तमगुण या तिन्ही गुणामधून कार्य घडलं तरी ते अहंकार स्वरूपामध्ये आहे. आणि शुद्ध सत्व गुणामध्ये कार्य घडलं
ते शुद्ध आहे. ते शुद्ध सत्वगुणातलं कार्य आहे. काय सांगू आता देवा. एवढं सोपं तयार करून ठेवलं देवाने, तरी आपल्या अंतःकरणातली वृत्ती अजून शुद्ध होत नाही. अंतःकरणातली वृत्ती अजून शुद्ध होत नाही. म्हणून ती शुद्ध झालीच पाहिजे. त्याला वायदा मदत नाही, वेळ लागली नाही पाहिजे. म्हणून बाबांनो, सगळ्या गुणाचा जो आनंद आहे तो एका शुद्ध सत्वगुणाच्या स्वरूपातला आनंद आहे. एका शुद्ध सत्वगुणाचा आनंद आहे. म्हणजे शुद्ध सत्वगुणाचं आचरण म्हणजे एक प्रवचन ऐकणं, कीर्तन ऐकणं, हे सगळ्या गोष्टीमध्ये तो आनंद लोपलेला आहे. म्हणून आपल्याला काय चाटपडायची गरज नाही, पुढे जायची जरुरी नाही. ठाईच बैसोनी करी एक चित्त, आवडी अनंत आळवावा, सुखी येतो घरा नारायण. सुख येतो घरा नारायण. आपल्या घरी सुखाने नारायण येतो, नारायण. म्हणून या सुखाकारणे, कोणत्या सुखाकारणे आत्मस्वरूपातल्या अनुभवाच्या ब्रह्मरसातला आनंद सुख सोहळ्यामध्ये प्राप्त होत असतो. ब्रह्मरसाचा घेऊ काढा, तो किती उत्तम आहे ते आपल्याजवळ, आपल्या अंतःकरणातल्या मनाच्या ठिकाणी तो भाव निर्माण होत असतो. एक क्षण का होईना तुमच्या मनाचा भाव तो साठून जातो. म्हणजे कसं आहे ते आनंदाचं स्वरूप शुद्ध सत्वगुणामध्ये तुम्हाला आचरण करण्याचं भाग्य आपोआप प्राप्त होतं. शुद्ध सत्वगुणाचं भाग्य आपोआप प्राप्त होतं. ते आणायला जावं लागत, पुढे जावं नाही, आपल्याजवळ. म्हणून आपण त्या नामावर लक्ष ठेवणं, आपलं लक्ष त्या ठिकाणी तयार करणं, हा मोठा खरा त्या भक्तीतला आनंद आहे. पण तो आपल्याला संत संगतीने तो सोपा झालेला आहे. सगळ्यात सोपा संत संगतीचा आनंद. संत संगतीच्या आनंदामधून ब्रह्मरसाच्या सुख सोहळ्यातला आनंद भोगायला मिळतो. फार मजा हो. त्याला बोलावे असे नाही. ते बोललं काय न बोललं काय, त्याचा आनंद जो आचरणात येतो, शुद्ध सत्व गुणाच्या ब्रह्मरसाचा आनंद, आनंदाच्या लहरी मावळत नाही. त्याचा आनंद किती आहे, तो आनंद आपल्याला तो मिळतो. पण शेजारी असणारा त्यालाही मिळतोच. म्हणजे सर्वांना तो प्राप्त होत जातो. म्हणून बाबांनो, असा आनंद ब्रह्मरसाचा असणारा आनंद पुढेही मिळणार नाही. पुढे जा. ब्रह्मज्ञानाचा आनंद ब्रह्मस्वरूपामधूनच नामाच्या रूपाने सहज मिळून जातो. सहज मिळून जातो. सहज फार मोठा आनंद सहज तयार होतो. काय सांगू ते, काय सांगू देवा.
देवाने काय दिलेलं नाही हे आपल्याला काहीच उन ठेवलेलं नाही. पण एक ब्रह्मरसाचा नामाचा आनंद तयार झाला तर ब्रह्मरसाचा आनंद तयार झाला तर आणि तो होतो संत संगतीमध्ये. संत संगतीमध्ये ब्रह्मरस किती तयार होतो याचं गणित सांगता येत नाही. इथं किती गणिताला पाहिजे तेवढ्या आनंदाच्या लहरी निर्माण झाल्यावर त्या लहरीमधून सर्वांना सुख सोहळा रूपाने आनंदाची गती प्राप्त होते. हे काय सांगायचं. बोलावे ते बोलावे ऐसे नाही. बोलायला ते त्याला काही वायदा वेळ मुदत नाही. तिथं वायदा मुदत वेळ नाही. त्याच क्षणाला तुम्हाला तो आनंद नामाच्या रूपानं आत्मस्वरूपामधून प्राप्त होतो. प्राप्त घडी नाही आल्याशिवाय ते कळत नाही. प्राप्त घडी येण्यासाठी सत्संगती आणि भगवंताचं नामस्मरण दिनभर प्रपंच करा आणि 1 तास भगवंताचं नामस्मरण करा. त्याच्यातून ब्रह्मरसाचा आनंद शुद्ध सत्वगुणाचं स्वरूप प्राप्त करून घ्या. असा का जातो? एवढा मोठा आवाज कशामुळे झाला? बाहेरून आणलं का? कुठून आणलं का? ते एक आनंदाची लहर आहे. आनंदाची लहर आहे आणि त्या लहरीमधून असा आनंद प्रगट होतो. गुह्य प्रगट केले विश्व ब्रह्मचिती. असं काय म्हणजे एवढा आनंदाच्या लहरीतलं महत्व आहे. एक शब्द ओम स्वरूपापेक्षा आपल्या आनंदाच्या रूपामध्ये नामाच्या लहरीमधून तयार झालेला आनंद शुद्ध सत्व गुणाच्या स्वरूपातून आनंद तयार होतो. शुद्ध सत्वगुणाच्या स्वरूपामध्ये एक नामात जातो. असं काय? अशा लहरी किती तयार होतात त्याचा तपास लागत नाही. म्हणून एकदा संत संगतीमध्ये लाभ मिळत गेला, तो लाभ कोणालाही ब्रह्मरस सेवन करण्यासाठी मिळणार आहे. पिहू ब्रह्मरसाची काढी. ब्रह्मरसाची काढी पिण्याचं कार्य आपल्या हातून घडू लागतं. म्हणून बाबांनो, अशा आनंदाच्या लहरीमध्ये या आनंदाच्या लहरीमध्ये काय निर्माण होईल याचं सांगता येणार नाही. काय निर्माण होईल सांगता येणार नाही. म्हणून नामाची ऐशी घडी, नामाची ऐशी, नामाची लहरी. काय करू नये हे ज्या शुद्ध सत्वगुणामध्ये सांगितलं जातं. ते शुद्ध सत्वाचं कार्य घडू लागलं की मातीला सुद्धा सुगंध तयार होतो. त्या भागात, त्या गावात, त्या जागेत जिथे ज्यांनी
नामस्मरण केलेलं आहे त्यांच्या ज्या मुखामधून शब्दब्रह्माचे ध्वनी निर्माण झाले, नामाच्या लहरी तयार झालेल्या आहेत आणि त्या लहरी त्या मातीला सुद्धा सुगंध आणू शकतात, अशी ती नामाची लहर आहे. या नामाच्या लहरीचा आनंद पुढेदा मिळणार नाही. ब्रह्मसुखाचा आनंद, जिथं परमार्थाचं सुख आहे तिथं परमार्थाच्या भक्तीतल्या सोहळ्याचा आनंद आहे. काय मस्त आनंद असतो ते त्या माऊलींना माहिती. ती माऊलींनी त्याने केलेली गोड अशी तरी अवधान एकले दिजे, एक लक्ष देण्यामध्ये ते अवधान किती पावरचं आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. कळत नाही अजून. ऐकताय पण कळत नाही. कळायला काय म्हणतात, काय आहे मोठं प्रवचन आहे पण उच्च कोटीचे आमच्या डोक्यावर जातं. आम्ही काही उच्च कोटीमधून बोलत नाही. आहे ते आपल्या मराठी भाषेतल्या शुद्ध भावामधून बोलतो. शुद्ध भावामधून जे परमार्थातले उच्च भक्तीचे ज्ञानी असतात त्यांचं बोलणंही लवकर तुम्हाला समजू शकणार नाही. असं हे तो परमार्थ. आणि कळायला लागला तर मग काय समाधानाला तोटा नाही, काहीच नाही. किती घेतला, किती सोडला, काय केलं त्याला मागे पुढे सांभाळीत तो भगवंत त्या आनंदामधून होत तयार करून देत असतो. हा शुद्ध सत्व गुणभाव वाटल्या आनंदाच्या लहरी इतक्या शुद्ध स्वरूपी आहेत की त्याचे भावशुद्ध आचरणामध्ये काय घडते ते सांगता येत नाही. म्हणून भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी दयावरी. हरी भगवंत भाव धरून ज्ञानेश्वरी वाचली की कृपा करून हरी आपल्याला प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ज्ञानेश्वरी वाचली तर एक तरी ओवी अनुभवावी. माऊलींची ज्ञानेश्वरी ज्या माऊलींना लिहिली त्या माऊलींच्या ज्ञानेश्वरीवर अभिप्राय प्रगट करणारे नामदेव महाराज म्हणतात, नामामने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी. एक ओवी जरी अनुभवली तरी त्या आनंदाच्या लहरी आपल्याला पुढेही जाऊ देणार नाही मायेच्या विषयामध्ये. म्हणून तुम्ही निर्व्यसनी आहात. व्यसन सुटलेलं आहे. नामस्मरण केलं की व्यसन सुटलं जाणार आहे. म्हणजे व्यसनामध्ये उरफडणार नाही अशी पावर आहे. म्हणजे नामस्मरण व्यसन सोडून देतं. कसलं व्यसन असलं तर त्याला कसलंही व्यसन, चोरीचं व्यसन असलं कसलंही तर आज्या मिळ पापराशी नामे नेहला वैकुंठाशी. वाघ्या खोड्याचा वाल्मिक ऋषी झाला. 12 वर्षे तपश्चर्या केली. ज्या बैठकीवर बसला पुन्हा त्या देहाचा विचार केला नाही.
देहाचा विचार केला नाही, अथवा देह जावो अथवा राहो, पांडुरंग दृढ भाव. अशा उच्च प्रतीच्या अंतःकरणातल्या भावशुद्ध लहरी आपल्या अंतःकरणात तयार होतात, आपल्या अंतःकरणात तयार होतात. आणि मग आपण अधिकाधिक चांगल्या विचाराकडे येऊन पोहोचतो, वाईट विचार येत नाही. म्हणून बाबांनो, किती मोठं जीवन आहे. जीवनात शुद्ध सत्व गुणाची लहर तयार होणं किती श्रेष्ठत्व आहे. ते आपण प्रवचन जर भक्तीतलं म्हणजे ज्ञानातल्या अध्यात्म ज्ञानातल्या भक्तीचं प्रवचन ऐकलं की त्या लहरी निर्माण होऊ शकतात. पण त्या पद्धतीचं आचरण करणारा वक्ता असावा लागतो. वक्ता असावा कशाचा? शास्त्रशुद्ध स्वरूपात. कसंही शास्त्र असो, ते प्राप्त करून घेण्याचं कार्य त्याच्या अंतःकरणातल्या भावशुद्ध अंतःकरणामधून तयार घडलं जातं. म्हणून बाबांनो, अंतःकरण शुद्ध झालेलं आहे. अंतःकरण शुद्ध झालेलं आहे. अशा शुद्ध अंतःकरणातल्या भावाची लहरी आता आपल्याला निर्माण झालेले आहे आणि ते आपल्या जीवनामध्ये आपण प्राप्त करून घेतले पाहिजे. म्हणून नामस्मरण नित्य नेमानं नित्य नेमानं नामाचं नामस्मरण लहरी करा. असा आपल्याला त्या भगवंताच्या स्वरूपातल्या लहरीच्या आनंदामधून तो सोहळा आपल्याला पाहता येतो. तो कोणालाही हो असं काही नाही, पण इथं सगळं शुद्ध होतं. आणि बाहेर गेला श्रवण भक्ती करत असताना ज्या सत्वगुण, रजगुण आणि तमगुण, मग रजगुण किंवा सत्वगुणाचा प्रभाव, शुद्ध सत्वगुणाचा प्रभाव तयार होतो. अशा नामाच्या लहरीचं वैभव फार मोठं आहे. म्हणून बाबांनो, आता काय सांगावं? केलेली प्रवचन रूपी सेवा, केलेली प्रवचन रूपी सेवा वेळी का वाकडी देव जाणे. आणि तेच एक सत्वगुणाचं वैभव म्हणजे शुद्ध सत्वगुणा म्हणून श्रवण भक्तीचं वैभव प्राप्त होतं. त्याला प्रवचनातली एकाग्रता म्हणतात. ते तुमच्या अंतःकरणात तयार होतं. ते शुद्ध स्वरूपाचा आनंद किती तास बसला तरी तुम्हाला मिळू शकणार नाही. इथे 1 तास प्रवचनामधून ऐकून म्हणजे इतकं दक्षतापूर्वक ऐकायचं की दुसरीकडं मन जाता कामा नये. म्हणून बाबांनो, केलेली प्रवचन रूपी सेवा वेडी का वाकडी देव जाणे. आपुले सत्य हे नाही आपण बोलत, त्या भगवंताच्या स्वरूपाचं सत्यत्व आहे. आणि हे सत्यत्व फार मोठं आहे. या सत्यत्वातला ब्रह्मदेवातला ब्रह्मरथ नुसता स्पर्श करून गेलं तरी आनंद त्यावेळेला तरी होऊन जाईल. म्हणून आता या ठिकाणी केलेली प्रवचन रूपी सेवा वेडी का वाकडी देव जाणे. मी बोललो गेलं त्या आनंदात काही चुकलं असलं, वाचलं असलं तर माफी करावी एवढीच विनंती करून
प्रवचन रूपी सेवेला विराम देतो. जनता